नमस्ते, मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सकाळचे 7 वाजलेले आहेत। आज नेहमीपेक्षा थोडीशी थंडी कमी होती आणि सकाळचं वातावरण तुम्हाला आमच्या इकडचं दाखवते। शेळ्याच्या गोट्यात नेहमीप्रमाणे थोडंफार ना ऊन आलेलं आहे। तर शेळ्या मला बघून ना त्यांना असं वाटते की मी त्यांना काय तर खायला आणते, काय लगेच असं वाटते की मी कुठं निघाले काय, तो माझ्या मागे पाठीमागे। तर मला बागेत ना फुलं घ्यायचे होते आणि सकाळची 7ची एसटी गेली आणि आज बघते तर काय, तर खूप दिवसांनी गुलाबाची फुलं, मला वाटतं 1 महिना गॅप पडला होता, गुलाबाला फुलं नव्हती। परत बघते हाय अशा भरपूर कळ्या आणि फुलं आलेली होती आणि म्हटलं चला आज पुत्रदा एकादशी आहे। पुत्रदा एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज पुत्रदा एकादशी केलेली आहे मी पण। पुत्रदा एकादशी करणं खरंच खूप मोठं भाग्य असतं। ज्यांना लवकर मूल वगैरे होत नाही त्यांनी सुद्धा ना वर्षातून एकदा दोनदा पुत्रदा एकादशी येते, अगदी मनोभावे जरी केलं तर 100% फळ मिळतं असं जुनी माणसं बोलतात। आणि मी ही पुत्रदा एकादशी केले, तर माझंही त्यात काहीतरी ना स्वार्थ आहे। जसं की बघा, मला पण छान, मला जे मला पाहिजे तेच होवं अशी देवाचरणी, कृष्णाचरणी, विठ्ठलाच्या चरणी अशी प्रार्थना करून अगदी मनोभावे मी पुत्रदा एकादशी केलेली आहे। तुम्हाला ना विश्वास पटणार नाही, मी चांगले 6 महिने झाले मी पुत्रदा एकादशीची वाट बघते। जसं की बघा, जसं माझं प्लॅनिंग ठरलं होतं तसं आधी आपलं श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी पुत्रदा एकादशी असतेच, पण क्वचित कधी कधी नसते। श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मी पुत्रदा एकादशी केलेली। उलट मला श्रावण महिन्यामध्ये खूप उपवास घडले, पण असू दे म्हटलं, त्यालाही ना योग लागतं। तर त्यावेळेस पण मी पुत्रदा एकादशी अगदी मनोभावी केलेली होती आणि आता सुद्धा ना वर्षाच्या अखेरीस का होईना ह्या पौष महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी करण्याचं मला ना आज भाग्य मिळालं। तर छान उंबरठा पूजन वगैरे करून घेतलं, तुळशीची पूजा, रांगोळी, असं सकाळची माझी कामं चालवली आहेत। आधी उंबरठा पूजन आणि रांगोळी काढून घेतली, बाहेरचं सगळं देवपूजा वगैरे म्हणजे आपलं तुळशीची पूजा करून घेतली। त्याच्यानंतर आपली देवपूजा करायला घेतली, म्हणजे आतल्या आत मला खूप सोपं होऊन जाईल। आणि आज ना मला विठ्ठल रुक्माईला तर छान अभिषेक पण करायचा होता, त्यांचं माझ्या मनासारखं छान अभिषेक पण करून घेतला। इतकी सुंदर सकाळी इतकी छान वाटत होती ना, खूप छान असं वाटत होतं, अगदी मन प्रसन्न अशा गार हवेमध्ये। तर इथं ते बघा, विठ्ठल रुक्माईची छान अभिषेक करून पूजा करून घेतली आणि बागेत तर इतकी फुलं आहेत ना, सध्या खूप अशी फुलं आहेत, भरपूर अशी आज फुलं चढवली देवाला। कालच्या काही ना जुन्या गोष्टींना उजाळा दिला, बरंच ताईंना खूप आवडलं। जसं की माझे जुने फोटो, आणि जसं आपण एकदम तरुण वयात असतो त्यावेळेसचा चेहरा, त्यावेळेसचा तारुण्य, उत्साह तो एक वेगळाच असतो ना, तर तसंच प्रत्येकाचं आयुष्यात असतं। आणि सईचे पण फोटो शेअर केलेले होते, तर तिचेही फोटो सर्वांना खूप आवडले। हां, सई थोडी थोडी मायासारखी दिसते आणि परी मात्र सेम तिच्या बाबासारखी दिसते। देवपूजा झाल्यानंतर तर लगेच मी तर स्वयंपाक करायला घेतलेले आहे। तर पोरींची डब्याची तयारी, परत आपल्या भाज्यांची, तर सकाळ सकाळी कुणाच्या घरात घाई नसते, माझ्याही घरात घाई असते। तर वाटाणा होता, बटाटा आणि वांगे ही मिक्स अशी भाजी बनवायला घेतलेली होती। अशी मिक्स जर भाजी केली, वांगं खायचं तर पत्ता नसतो, पण त्यातलं बटाटा वाटाणा मात्र हुडकून हुडकून खातात। परी सोडली तर सईला ह्यातल्या सगळ्या भाज्या आवडतात। आणि लागलेच तिथं ना आई बाहेर चूल पेटवल्या होत्या आणि तेच भाजी ना तिथंच बाहेर ठेवलं मी आपलं शिजवण्यासाठी। आला रे, तुमच्या घरी पाहुणे आल्या काय? पाहुण्याचं नाव ए पिल्लू इकडे, तुला बिस्किट देऊ? काय नाव? सानवी। बर, सानवीला बिस्किट पुडा द्यायचा। सानवी, आजीला विहान, आजीला म्हणायचं थांब की सानूला देऊ पहिला, आपण शेअर करून खायचं। आजीला म्हणायचं काय, पलीकडच्या मामीनं चहा प्यायला बोलवले, काय म्हणायचं? विहान तू सांग रे आजीला, ह्यांची आजी आहे ना, काय सांगायचं? पलीकडच्या मामीने चहा प्यायला बोलवलंय। मारते का विहान? मारत नाही ना? आता विहान आता जाणार त्या पप्पा सांग, ह्यांच्या आजीला चहा प्यायला बोलवा।
काल आले काल. काय काय सांगणार? आज रात 8 वाजता 5 वाजता आलाय. लय बोलते ग तू चिमणी. आमच्या विहानला पण द्यायचा हा, एकच बिस्किट पुडा आहे का तू खातो दादागिरी करून? बायला सांग कोण खाणार? सानू आणि हा दोघांनी खायचा. रे बाळा उचल उचल एक एक उचल उचल. आजीलाच काम लागतंय. आजीला काम लागू दे का? तू वरण आवडते ना तुला? नाही टाकायचं तसं. उचल ये इकडं. विहान जर शहाणा असेल तर उचलतोय, काय वेडा असेल तर मग उचलत नाही. बघू तो शहाणा आहे का काय बघू. विहान नाही, विहान शहाणा असेल तर सगळं आणते उचलून. आईचं तिथं चाललंय मिस्त्री घासायचं. परी जायच्या अगोदर जेवण करले शाळेच्या अगोदर. काय तरच करते. उचल सगळं. पेंडे विचार पाहिजे का? हा 10ला 10ला एक 10ला बस की एक. नाही बाई आता उद्या हे आजी आज्यासांचं एकादश आहे. हा मग कोण खायचं? घरची आहे वे. थांबा जरा. पिवळी पिवळी पानं जर आळ्या असते तेव्हा हे सांगितले का आजीला पलीकडच्या का? ती पण गावात जायचे ते आणते. थांबा तू त्या नादा लावू नको, काय करत नाही. जेवायची तयारी चालू आहे माझी. बटाटा चिरायचा. तिथं बहीण भावाच्या गप्पा चालू आहेत. वड्यासाठी कोथिंबीर चिरायचं आहे आईंना. ते कोण चोरून घेत नसते. मामा म्हणते हातातली अंगठी पण मी काढतो, पण अंगठी कोण चोरणार आहे हातातलं? पण काय सांगता येत नाही. झोपेतनं वगैरे काढून घेतलं तर नियोजन चालू आहे. आणि माझ्या गावातले चुलत सासूबाई आणि माझी सख्खी चुलत ननंद वगैरे सगळे भेटायला आले होते. पलीकडे एक पाहुणे आली, त्यांना आम्ही चहाला बोलवलं होतं. शेजार पाजार जर पाहुणे आले तर एकमेकांच्या घरी आम्ही असं चहाला बोलवतो. खूप छान असं वाटतंय. त्यांना थोडा लाडू चिवडा चहा दिलं. आणि आज कामाला सकाळच्या दोघीतर खूप उशीर लागला होता आणि आज कामाला उशीर झालं होतं, पण काम आवरलं होतं. आणि आज ना काय जास्तीचं क्लीन करत बसले. तर स्टाईल गॅस वगैरे यात थोडंसं क्लीन करायला वेळ जातो. आणि 1-2 कप्पे आपले ठीकच आहे, पण पटकन ते काढून झडकून पुसून ठेवायला येते. त्यात वेळ गेला नाही तर सकाळ सकाळ लवकरच काम झालं असतं. पण ठीक आहे, पाहुणे याच्या अगोदर माझं सगळं झालं होतं आणि छान पण वाटलं एकदम. तर मस्त पूजा आणि मस्त घर सगळं पुसलं वगैरे अगदी फ्रेश असं वाटतंय. तर दोघांच्या गप्पाच चालू आहेत. काय न्यायचं काय नाही. आमच्या मामांच्या सारखं ते गोंधळल्यासारखं झालंय. आणि खिचडी नेहमी तुपातच करते मी. तर आईची सवय लागली. माझ्या पोटच खिचडी करायची. चुलीवरती बटाट्याची आमटी आणि मिक्स भाजी, भात, चपाती, लोणचं असं आजचं जेवण आहे. तर चला खिचडी बनवून ना. आईंच्या गळ्यात सेम असंच आहे सोन्याचं. तर आईंना ते काढून हे डुप्लिकेट घेऊन जा असं सांगते. आणि खोबऱ्याचं तेल दिले मी, आळेल तिथे. थंडी असणार आहे, गरम कुठे करणार. आणि हे आपलं बजाजचं आमून ड्रॉप्स तेल हे पण देऊन टाकते आईंना. आणि आईंनी ना लागलं सारण पण तयार केलं आहे. सारण आहे तर अंदाजे बघा. आईनं तीळ घेतलेलं आहे आणि खिसलेलं खोबरं मी 3 वाटी घेतले होते. म्हणजे पाव किलोच्या वर तीळ आहे आणि पाव किलो ह्याच्यामध्ये किसलेलं खोबरं आहे. तीळ भाजून बारीक करायचं. भरपूर असं प्रमाणाच्या बाहेर कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट टाकले. आणि आपलं घरगुती काळा मसाला, साधं तेल, तिखट, मीठ जरी खाल्लं ना घेऊन तर खूप छान लागतं. तर उठल्यानंतर तांबडी वे हे मीठ, हां हिंग आहे वे. ही ठेवते डब्यात. आणा मसाला डब्यात ठेवते. हां रोज वापरायला. बेसन पीठ अंदाज घेताय काय? बेसन पीठ अंदाज घेताय का जास्त घेताय? बेसनचं जास्त घ्यायचं, ते थोडं घ्यायचं. गव्हात थोडं घ्यायचं का? का तर त्याला लय वाळल्यावानं होते असं. तर फ्रेश आहे बेसनचं पीठ. परत हिंग, जिरं, जे कच्चा मसाला आपला खडा मसाला.
लय घालायच नाही व्हय. थोडं थोडं ही तिखट वापरा आई. हे वापरू. हा ही वापरा. हातात घेऊन घाला, अंदाज कळलं तिखट लय होईल तिखट होतं व. म्हणून तर ही वापरा म्हटले तुम्हाला. फ्रेश आहे, फ्रेश. अगं, आणि टेस्ट पण असते हा हे नाही. हा. हळद लागते काय? लय तिखट नको, त्यात तिखट आहे हा. हळद प्रवासात नको बाई तिखटलं. हळद ही घ्या, हळद हातात घेऊनच घाला, अंदाज कर. मीठ येत आहे. बेसन पीठ तिखट झाले. हा हे झणझणीत आहे चिवडा. नव्ह ते. काय तिखट? ते सारण तिखट आहे वे, मग बास बाई तिखट एवढंच. हा पीठ तिखट बास, सारण तिखट आहे की. ती तिखट आहे ही. हा. पीठ तिखट नको घालायला लय. मग नको राहू द्या. त्यात नको घालायला मला. ती खाऊ. माझं एखादच नाही का उद्या. तेल चटणी खायला ठेवते की त्यातलं. स्मेल तर इतकं भारी यायला लागलं ना ह्याचं. भरपूर साहित्य झालंय. भरपूर लसूण, कोथिंबीर, खडा मसाला, एकदम भारी. थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं. चला आईनं आता हे मळू दे. सगळं काढलेलं साहित्य ठेवून घेते. सारण राहिलं तर खायला ते आम्हाला तेल चटणी. मला सोनूला आवडतंय. सारणचं काय टेन्शन नाही. नाही मी दिलाय बघ तुला, ते दिला चहा. पण गॅस पण बंद कर रे. तुला पण मिळालं मॅडम, तुला पण. तर सही आणून ठेवली होती दप्तरवरती. मला वाटलं मी एवढं लक्षात दिलं नाही. मी म्हणते असं का बघायला लागले माझ्याकडं. तुला पण सांगितलं नाही का गाडीत? तुला पण सांगितलं नाही? सईला छान मेडल मिळालंय आणि प्रमाणपत्र मिळालंय. ह्याचं आणि हिंदी या विषयामध्ये ना सईचं प्रथम क्रमांक आलेलं आहे. त्यामुळे तुला हे मेडल मिळालंय. तुझं खूप खूप अभिनंदन. हा. आणि ह्याच्यात कशात ग? वक्तृत्वामध्ये द्वितीय मिळालंय. अजून काय मिळालंय? आत्ताच मेडल आहे. ए पप्पा आलेत बघ. पप्पा आलेत मला सांग आजीला. पप्पांना पण दाखव मेडल. हिंदी विषयात प्रथम क्रमांक आलाय. म्हणजे अजून एक अशीच होती स्पर्धा. ह्याच याच्यावरती त्याचं पुस्तक होतं. काटून दाखवा लागते सोनूला. लांब लांब लाटाय सोनू. लांबडं लांबडं असं लांब 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 लांब. आणि जितक्या लांब असे ना आपण पात्या लाटतो का नाही तितकी आपली वडी चांगली मोठी होते. आणि रोल करताना पण मी तुम्हाला दाखवते एक टेक्निक, म्हणजे जास्तीच्या वड्या पडतात. अशा पद्धतीनं आई पण इथं लाटलेत. तुम्ही भरा आता आई, आम्ही लाटतो. पण गोळा करून द्यावं लागतं म्हणजे एकसारखी येते जरा. या वड्याचा शोध कोणी काढला असेल का माहिती. आजीबाईला ऐकूच गेलं नाही. होय आई, वड्याचा शोध कोणी लावलाय का माहित म्हणलं. एवढं सारण बिरण घालून
आडव्यास रोल करायचं म्हणजे वड्या जास्त पडते ते. इकडं माझं लाटायचं चालू आहे, तसं दाखवायचं चालू आहे. इकडं सईबाई लाटायला लागली. सुरू दे बाळा. पीठ घे, पीठ घे. चल आजी बघ कापेपर्यंत मला लाटू दे. अशी पाती आणि असे 2000 किलोमीटर होते. किती 2000 होते की 2000 होते का? मग या फिरून गार हवा खाऊन या तिकडची. गार गार हवा, काय गार हवा खाऊन या. गार गार हवा, काय केलं येत नाही. काय ते गार गार हवा, गार गार. गार हवा. हा मामांना पण ऐकू येत नाही. थंड हवा. बर थंड हवा खाऊन या. हे बघा असे दाबायचे. आज परूबाई दिसत नाही, परी गेली गावात. टाकू काय पाती ह्याच्यावरच? त्या पातीवर चिटकत नाही ना? काय म्हणते ती गे? हाय चांगला आहे. म्हणून ह्यात घातलं नाही पीठ. आज माझी एकादशी आहे. सगळेजण चव बघायला लागले ते. मामाला काय कळलं ना, ऐकू बी येईना. मामाला काय कळलं ना, ऐकू बी येईना. मामाला लिपसिंग कळते बघा, लिपसिंग. काय खंडी बाजार आहे तुम्हाला. कळालं नाही. कळालं नाही, असू द्या. तर आम्ही कंटिन्यू करतो. वड्या झाल्या आणि इकडं ना काळं हुलगं बनवलंय आणि मला वरीचं भात आणि वरीची भातावरची आमटी आणि चपाती बनवायच्या चुलीवरतीच. तुम्हाला परी दिसत नसेल तर नणंदबाई आलेत मगाशी, तर त्यांच्याबरोबर गावातल्या माझे भाचीबाई डिलिव्हर झालेत ना, त्यांना बघायला गेलेले तर आम्हाला चला स्वयंपाक पण आवरायचा आहे. तर हुलगं फक्त फोडणी दिले, चुलीवरती ठेवणार आहे. जास्त उशीर म्हणजे नको बसायला तू म्हणून आई वड्या तयार आहेत. किती त्यांना बोलले तर आई का ऐकेन नाही. तर आई आता एवढं माझी काळजी घेतात, पण आई गेल्यानंतर माझं काय खरं नाही. घेते जायपर्यंत जेवढं होता येईल तेवढं काळजी घेतात, पण मला आई गेल्यानंतरची आता चिंता वाटायला. चला वड्याची पण क्वांटिटी भरपूर आहे, कारण की उद्या ननंदबाई जाताना त्यांना पण वड्या, लाडू, चिवडा ह्या साऱ्या गोष्टी त्यांना बांधून द्यायच्या आहेत. तर चला वड्या कसं झालेत आणि किती झालेत हे पण तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओचा एंड पण मग मला करायला येतं, म्हणजे पुढची कामं पटापट करता येते. आणि यांना म्हटलं लागलंच गावात नाही येताना बासुंदी पण आणा म्हटलं, तर येताना ते आणतो म्हणलेत, म्हणजे काय तर थोडंसं वेगळं. आणि भाजी म्हणताना आजी ऐके नाही बाई. काय आई तळू काय निम्म तरी होत नाही बसायचं. आता गावाला गेल्यावर कोण करायचं. छान तळले त्या की. माझं एकादश आहे म्हणताना आजी मलाच खा म्हणते का. उद्या उद्या माझ्या वाटणीच ही रंबावर अशी खायला लागली की. कसं झालंय का आ अगदी बघ मामाला गरम आहे तर चावते का विचार बघून. कडं काय बाई काय माहिती चावतंय का. प्लेट मध्ये दे रे पहिला चावते का बघ. छान झालंय म्हणते. तर असे मस्त ना छान झाले छान. हा धन ऐका लाटून दे नाही त्या शेंगदाण्याचं कूट चांगलं लागत नाही वाटत नाही मला. चावतंय लागायचं हिरड्याला. गरम आहे तर चावते का बघा म्हटलं मामांना. तर चला खूप साऱ्या लाटेवड्या आईंना तळायच्या आहेत आणि चपात्या पण बनवून घ्यायचंय. आवाज तर छान आले बघू आवाज. अजून एक बाईट मी उद्या खाते उद्या. आता इथंच व्हिडिओचा एंड करायचंय. तर आई तळायला लागले आणि जसं ताई आलेत तसं घरात नाहीतच ते. तर पलीकडं सासूबाईंना पण बघायला गेल्या होत्या. परत गावात बाच्चीबाईंकडे तिकडं गेलेत आता बघायला बाळाला.
त्या घरात नाही त्याच, त्यामुळे त्यांचा व्हिडिओ घ्यायचा म्हणजे योगच आला नाही. असो, उद्या दिवस 10-11पर्यंत आहेत. मी त्यांना राहावा बोलणार आहे, कारण की परवा दिवशी आईनं घालून जावा. आता तसंही घरात सानू वगैरे आहेत. आता काय होते त्यांचं आता त्यांच्या नियोजनानुसार. आणि आम्हाला पण चपात्या करायच्या आहेत. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. बाय.